केलं. नमस्कार मंडळी. तर आज बाय काय तुमच्या पण यादा पान दे मी ते कधी यायचं यादा पान. हा बरोबर आजी. ना तू हा आजी माका दे यादा काय खाल्या आधीच सकाळपासूनच म्हणतो दोघाव नाही ड्रायव्हर नाही कंडक्टरीन नाही ड्रायव्हर नाही उघडा उघडा लयच वाटता. आणि मामा कौ सांगितल्यान जोडी गेली पांगरडात जड मार्गी गाडी गेली आणि आता कंटाळो हो. ड्रायव्हर कोण गेली गो ऐक तरी कोण गेली ड्रायव्हर गेले ड्रायव्हरीन गेली होय हो तास आता होतलं मी आणि म्हणतोय आता नेल्यानं सावंधाळे ते बा मारा आता रावंधाळे. दिसत नाही ब्लर झाला. थंडीपासून म्हणत जा मग हे पानाचा सगळं मग मी काय सांगते रे वांदे उघडत नाही. नमस्कार मंडळी. तर मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या प्रियाच कट्टाच्या पहिल्या एपिसोडमध्ये. तर आजचा हा माझा पहिला एपिसोड खूप खास आहे कारण माझ्यासोबत आहे माझी आजी म्हणजेच माझ्या आईची आई, आमचा आधार, आमची स्टोरी टेलर आणि आमच्या प्रेमाचा खजिना. चला तर मग वेळ न घालवता आपण गप्पा सुरू करूयात आमच्या आजीसोबत आणि जाणून घेऊया तिच्या आयुष्यात काय काय घडलं, तिच्या जुन्या आठवणी. चला तर मग. तर आजी कशी बरं आहे गो मी. तर यावर्षी थंडी खूप आहे ना. हो कुसब्याक लय असता थंडी. आता या कुडाळा किलोय तेव्हाच कमी व्हायचा. आता तू महिनोभर नाही तर थंडी जाऊन पुन्हा पाण्यात बिण्यात बसतलस आणि मग पुन्हा आजारी पडतलस म्हणानच होईलय. थैसर आपले नुसते गुडघे दुखतं ह्या दुखतं चढा उतरा गावाना म्हणून होईलय. माझ्या मुली जवळ इलय इलय ते नाती म्हणतात आता आजी तू रव 8 दिवस 15 दिवस. तर आजी आज आपण गप्पा करूया. चलात ना तुका. चलात पण आधी आता पान खातोय माका एक सुपारी दिवशी देन गो एक फळ. माझं नातू पण तसंच करी माझ्या बरोबर बसा आणि आजी माका न कायदा पान दी. काय पान दिलंय आता होईलय. मुलीन माझ्या कधी मच्छी खाल्यान काय आहे माका दी पान दी माका दी घे माका आता वाईटचा पान दे तुझ्या सुपारी दे कारण ती बरी. ह्या पान खाला ना आता प्रकृती एक गाय बरा. बरोबर म्हणून तू खात वाटत. म्हणून खातोय. आजी आता आपण तुझ्या लहानपणापासून सुरुवात करूया. म्हणजे तुझा लहानपण कसा गेला, तू काय काय करायचंस तेव्हा. मी माझा लहानपण मालवणात गेला म्हणजे माझा खुद्द माझा मायार माझा अननवाळ. ते सर आम्ही काय करायची आमका त्या वक्त काही इतके ह्या नाव होता तर आम्ही भारे न्यायचे काजू न्यायचे आणि आंब्याची झाडं आंबे न्यायचे फणस न्यायचे आणि ते आम्ही विकायचे बाजारात. ह्याच्यावर आमचा तू तेव्हा शाळेत नाही जायचं. मी शाळेत गेलो नाही. आम्ही खयचीच भावंडा आम्ही शाळा. किती भावंडा तुम्ही. आम्ही 5 जण सगळी. 5 जण. 3 जणी बहिणी आणि 2 भाऊ. तू किती नंबर. मी 3 नंबर. 3 नंबर. मग सगळीच तुम्ही कोणाच शाळेत कोणच जाऊक नाही शाळेत. तुम्ही लहानपणापासून कामच केलं. एक माझ्या मागचा तो भाव एक 8वी शिकलो. आणि तो पहिलीच मोठा भाव होतो
तो पहिलीच नसोडे, बाकी आम्ही वहिनी काय शिकाकत नाही. हम्म. तरी एक बहीण जाय माझी धकली. पण तेव्हा शिक्षणाक एवढा काय ह्या काय नव्हता. नाही आता. मला तर नव्हतं. मग तेव्हा तुम्ही अशी कामं वगैरे करा. कामा करून आम्ही पोट भरू आपली. हा. जंगलात जायचा, लाकडं हाणायची. हा. पण मग तुम्ही तेव्हा लहान होतास, मग तुम्ही खेळ खेळायचास असे? हो, इटू दांडू, लगोरी, हा. असं आम्ही खेळायचं लय. मग आजूबाजूची सगळी सगळी यायची पोरं आम्ही. आणि मग खेळायचं. हा, म्हणजे तुम्ही खेळायचाच सुद्धा आणि काम पण करायचं. हा, जेवण बिवण तू कधी शिकलं मग? जेवण बिवण आम्ही काय आमची आपली आवसच करी. आम्ही काय ना मग समजा बरा अगदी ह्या करण्यासाठी झालं तसं आम्ही करू करायचं. तो सर आमचे वडील होते ते आम्ही या बाजारात जरी गेलो तरी आमका जेवण करून ठेवीत. काजीत राखक जायत. काजी राखल्याशिवाय आमका काय काजी भेटत नव्हते. मग आजूबाजूचे लोक घेऊन जायची आमची काज होती ती. हा, ते आपले हानी संध्याकाळी 6 वाजताना घरात येत. सकाळी 6 वाजताना जाय. मधीच्या टायमात येत जेवण बिवण आम्ही जाऊ येतो बाजारात जाऊ. हा, काजू बिजू घेऊन इकू, फणस घेऊन. तो सर आमचे वडील आपले जेवण करीत. मग आजी तुझं लग्न झाला आणि मग तू कुसब्यात येईल. मग कुसब्यात येऊन तुझा कशी सुरुवात झाली? आमका कधी शेतीचा काय माहित नव्हता माझ्या माहेराक पण. हा, तेव्हा आम्ही काय करायची, नागरट झाली का आम्ही फक्त रोप असं पेरलो. वायर पेरला तर आमका आता घरात पडलो कुसब्यात लग्न झाल्यावर. तर आमका काय कसं मातला तर रो काढूचं कसं तो माहित नाही. थोडे मालवणात तुमची शेती वगैरे शेती होती पण ती आम्ही अशी तुम्ही वायर पेरायचा. वायर आमचं तो रो काय नाही त्या टायमात. आणि कुसब्यात इल्यापासून आमचं हो आता येतो रो काढायचं कसं. भुतूर गेलं असतं अर्धा भुतूर पाक जाय असं चिकल. पण आमका काय जमा नाही. तर पुन्हा कसलं तर माहीतच नाही. तर माका तर अशी काढू कसं आणि काय कसं असं कायच माहित नाही. जसं असं मेरेर उभ्या राहलंय आणि बघलंय वनावलंय तर कमी काय पाठी हटलंय नाही. हा, सुरुवाती केलंय ती अजून तगत ह्या केलंय. आता ह्या 5 वर्षात मी काय आपणाक झेपत नाही तर आपण काय शेती बेती काय करूकत नाही. पहिली तुम्ही भरपूर केली आम्ही लग्नानंतर. आता आपणाक झेपत नाही तर गुडघ्यामुळे आता जाग्यावर बसलो. आता आपली शेती नाही बाती नाही काय नाही शेत असा पण आता करूक जमत नाही. आता झेपत नाही. आता मका आई बद्दल सांग. म्हणजे आई लहानपणी काय काय करी, कसं तुका त्रास दिल्यान तिना किंवा कसा काय तिच्याबद्दल चांगला तर त्या सांग. पोरगे माझ्या काय मुलांनी काही एक माझ्या मुलीनी नाही त्रास दिलो, काही एक नाही त्रास दिलो. काय आपल्या गावात खाय आणि शाळेत जाय. हा, मराठी शाळा झाली 7वी पर्यंत. हा, आणि हायस्कूलात गेली तर ही मोठी मुलगी माझी आपली 10वी शिकली. 10वी शिकल्याबरोबर तर सर 10वी शिकान झाली ती इतकीच शिकली. आणि मग पप्पांनी बघितलं इटाच्या कारखान्यात जाय. इटाच्या कारखान्यात मग जागल्या इतकी आमची काही इतकी परिस्थिती नाही होती म्हणून ती आपली त्या वक्तात ती शाळा सोडल्यावर इटाचं कारखाना होतो ते इटाच्या कारखान्यात जाय. ते इट म्हणून ते सर तिचा आपला मागणा येला बघल्या शिक्षक होते बरोबर. आणि तर आम्ही आपली केलं. एकदा आमची आई होती सासू होती ते पाहुण्यांका परतून घाला का लगीन करूच नाही. लहान होता लगीन करूच. नंतर बाय बरा इला थळ म्हणून आपला देऊन दिलं म्हटलं आम्ही. दिलं होतं पांगरड गावात. कुसब्यासून आमचं पांगरड गाव मुलीच माझ्या. हा, थैसून आपली ती झाली संसाराक लागली. तसं ही आपली भावंडा होती नान्ना त्याच्या मागची. आता इटाच्या कारखान्यात ती दोघा वांगडात जाय त्या वक्ता. हा नासान जाय यदा आता 7वीतच. कविता तर त्याच्याबरोबर जाय त्यांच्याबरोबर. नंतर मग ह्याचा लग्न झाल्याबरोबर मग मागे रावला ता त्याच्यापासून मग ताव जाय कामा. हा, कविता त्याचं मग लग्न झाल्यापासून मग ह्या त्याच्या मागची बहीण होती. हा, ताव जाय म्हटला. त्याचं नाव सरिता होता. हा, तर आम्ही आपल्या ह्या
आताच्या काळात आम्ही नाव घेत नाही, बाबू असले मग हे हा. पिंक्या पिंक्या हा असं करू. तर तेव्हा माझी मुली ती काम करी सगळेजण. एक आमचं मुलगो जो होतो तो कसल्या कामाक नाही आणि काय नाही. हा लगीन पण झाल्या मंडई तुमका मी ह्या सांगते, हिचो झील म्हणजे माझो मामा, हिचो झील म्हणजे खूप लाडको असा. आणि आता मी तुमका सांगते, तो मुंबईत रावता, तर मुंबईसून तो येऊचो असत ना, तर हिची अजून तयारी ना इतकी बघू होई. नुसता चिकन भाकरी मच्छी सगळा तयार असता. तिचे गुडघे दुखतात आताचे, पण तेव्हा तिका काही दुखना बिखना सगळा विचारता ती, आणि झिलासाठी हा सगळा बनवून ठेवता. तर आणि तो परत मुंबईत जाताना ना बघू गया हिची तयारी कशी असता. चिकन वडे घातल्याशिवाय ना ती सोडूचीच नाही त्या का. होय ना आजी? होय गो. आता इल्याच्या नंतर आवशीचं कर्तव्यच असता. माझं आता मुलगो इलो त्याका काहीतरी करून घालूकच आया. मुंबई गेल्याच्या नंतर काय भेटला, गेलो हॉटेलात काहीतरी घेतल्यान का झाला. आम्ही म्हणतो ह्या भाकरी खा रे, आता त्याका भाकरी गावता भाकरी खा रे. हॉटेलात सगळं मिळता, पण तुझ्या हातचा त्या का मिळायचा नाही. ती चव ती आवशीची चव, ती आवशीची चव आवसून तली रे भाकरी खायली. गोलमो करतय मग खरी चिकन हा परत अंड्याची बुर्जी करतय, पोळी करतय, अशी म्हणतलीस आवशीचा म्हणता ना. आणि गोलम्याची भाजी आणि भाकरी दादीला काय बाकी काय नको. त्या वक्त माझं आता तो चपाती केलंस, माका चपाती नको. पहिलो चपाती नको, तर त्याका भाकरीच देऊ खयती. ती मी खैसून कशी करून भाकरी भाजून दे. आणि आता काय दिलंस तरी काय दिलो तरी खा म्हणासा. गाव सुटलो नि परदेश झाला तसं आता काय खाऊ पाया. आणि मंडईत न तुमका सांगताय, आजीचे म्हणी ना खूप फेमस असतात. म्हणजे ती छोट्या छोट्या वाक्यांवरून तिचे म्हणी टिका सुचतात. तर आजी तुला म्हणी कशी सुचत? म्हणे कसे गो, असं काहीतरी मनात हिला मनात गेला दुकानात. आज दिवसभरातली पहिली म्हण तर हिला मनात गेला दुकानात. आणि आमका खूप म्हणजे म्हणींचो तिच्याकडे संग्रहच असा असं. उठता बसता तिच्याकडे म्हणी असतात. म्हणी आणि कोडी आमका ती भरपूर घालतात. तिच्या कोडीने आमका सुटतच नाही. धकली बहीण लहान एकदम बहीण होती, ती भावाच्या पुढची. तर त्या काहीतरी खैसून तरी म्हणून 4 तरी काळजी आली. काजू आणले, काजूची गोष्ट बरोबर. काजू आणले का त्याका वाय तरी फ्राय करून ठेवली का खाल्या. त्याका काय होता, आमका तयावरचीच भाजी होई. तयावरची बटाट्याची भाजी आवडालय. ती तुझ्या भाकरी भाजून ठेवायची, येऊक लागलो काय करायची, घालायची. आता येऊचो असलं तर काजू साठवून लपवून असे ठेवून बाबू इलो काय त्या काजूची भाजी दिली. काजूची भाजी आणि भाकरी. पण तू आमकाव देत, नातिंका तू देत. ही सांगतो नातिंका पण देतय मी. सुट्टा जावणे, गोलमो जावणे, काजू जावणे, आणि मामाचा सांगतो मोठे. आणि घावण्याचा पीठ तर आमका रोज असता. तुझ्या घावण्याचा पीठ ह्यांका नातिंका मी कायम देते. मी तरी करीत ना, पण ह्यांका अगदी सरला काय परत दिला असं. सराच्या आधी आमका दुसरा पीठ तयार. आम्ही काय शेती भाती करीत ना आता, पण रेशनचा आणला तरी आम्ही दिला. होय होय. त्यांका घावण्याची आवड. बाकी आजी आमका बाकी काय नको, पण घावण्याचा पीठ द्यावा. तर मंडळी गप्पा बिप्पा खूप झाले. आता आपण एक आजी सोबत गेम खेळूया. म्हणजे आजी माका कोडी घालीत, त्याचं उत्तर माका देऊक येत तर नाही, पण देऊक येता काय मी प्रयत्न करते. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. तुम्ही कमेंट मध्ये माका सांगा आजीच्या कोडीचा उत्तर. तर आजी सुरू करूया. तू कोडी घाल माका, बघूया. असा पुलक्याकडा राजाक पडला शेकडा. राजा म्हणता ओ कसा, राणी म्हणता माळू कसा. फुल फुल असा ना आता की काय फळा. असा फुलक्याकडा राजाक पडला शेकडा. राजा म्हणता ओ कसा, राणी म्हणता माळू कसा. जास्वंदाचा नाही, जास्वंद तसं नाही. त्याच्यात आमका याला फुल जर नाजूकला असतला, त्याच्यातच आपणा शेकडा पडताला. अरे बापरे. असा काय ह्या जर कोडा सोडलं तर खरा. तुझी कोडी कधीच सुटत नाही आमका.
पण फुल हा कसला आता नाही येत बाबा का. पावसाशिवाय तर ह्या जावचा नाही. भोगवाचा फुलाचा नाही. ना पावसाळ्यातच येता. हा पावसाळ्या ग कारण तांका जत धरू खाया पेरू खाया. कसला कसला फुल नाही बाबा माका येत. आता सांग उद्या मिरग गेलो भात पेरला हा ता रुजला काय त्याच्यानंतर ता पोसावतला केसूर दाखवतला त्याचा केसूर दाखवल्यान का आम्ही ता फुल केदा नाजुकला यदा ता कोणाक को जमणार भाताचा फुल हा ता म्हणतोय असा फुल केकडा राजा पडला शेकडा. राजा म्हणता ओ कसा राणी म्हणता माळू कसा. मग ओ को गावणारा नाही माळू को गावणारा नाही पण शेकडाभर गोटे भाताचे पडतले शेतकऱ्या. हा भाताचे शेकडाभर गोटे एक केसरा शेकडाभर गोटे एका पडतले संसार करणाऱ्या. मग आणि त्याच्यावर तो राजा जाता एका गोट्या भाताच्या केसराच्या ह्याच्यावर एक शेकडा पडला मग किती झाला मग वा. आता दुसरा अजून एक घाल बघू. आता काय घालू तुका आणि असत खूप खूप असं तुझ्याकडे खूप साठो असा पण आता आठवच नाही. झाड धबुकला फूल नाजुकला हिरवा दांडा लाल पालखी. लाल पालखी आता झाड डबोकला म्हणजे वांग्याचा झाड. मग टमॅटो. टमॅटोचं झाड बुटके असतं आणि ते का लाल टमॅटो येतं ना. मिरची तर आता झाड धबुकला आणि फुल त्याचा नाजूक छोटी मुलं येतं तर ती पालखी म्हणजे हिरवो दांडो असता मिरचेचो खयचे बी बघलं आणि लाल ती मिरची. पण हे सगळे कोडी तुका खय म्हणजे कसे आठवले ते आपल्या मनातच. मी काय वाचलंय नाही शिक्षण शिकलंय नाही काय नाही तरी ते सुचत जात. हा कलाकार ह्या नगरातून त्या नगरात गेलो आणि पाणी एक बघून त्याचं प्राणी गेलो तो कोणचं जाता सांग. पाण्यात भरून प्राण कोणाचं जात. तो वाराईला काय ह्या नगरातून त्या नगरात जाता आणि पाणी एक बघून त्याचं प्राणी जाता सांग. हा या तू आता घातले पानाचं जावच ना. पेपर जाता कागद पाणी झाला कागद पाण्यात पडलो काय तो घे. आता एक घालतय तुका जातीक जात मारी आणि मेल्लो वारा घाली सांग. अरे देवा ह्या नाही जातीक जात मारी आणि मेल्लो वारा घाली. नाही मका होता या म्हणजे मेल्लो वारा घाली. आता बघा धावडाकडे गेलस हा धावडाचो भातो असता तो सोसवाडल्यान का तो लोकांना आगीत घालतलो आणि त्या लोकांना ठेवतलो आणि त्याच्यावर मघन मारीत रवतलो. बरोबर ती जातीक जात मारता आणि मेल्लो वडे वारा घालता म्हणजे तो भातो तुका माहित ना. तो भातो हवा घालता आडेसून लोकांडात मध्ये घालतात. मी तुझी आजी तू माझी नात वर कर झगा घे मला. अरे देवा आता काय ह्याचा उत्तर नाही. ह्याचा उत्तर तुम्ही देवा. ह्याचा उत्तर ते देतात आपल्या कमेंट मध्ये. तर मंडळी तुम्ही ह्याचा उत्तर देवा. आणि आता बघितलात ना तुम्ही की आता आजीचे कसे म्हणी आणि कोडी बाहेर पडले. ते एकदा गाडी सुटली की सुटली आणि भरपूर असत आजीच्याकडे. तर आजी आजचो मी एक शेवटचा प्रश्न विचारते. एक चांगलो सल्लो दे तू आमका म्हणजे ह्या पिढीक तू कसा चांगला एक सल्लो देशील म्हणजे कसा आम्ही वागला पाहिजे असं तुका वाटतं. आता तुमका मी काय सांगा. आता तुम्ही पोरगी असास ती तुम्ही तुमच्या मर्जीत तुम्ही आपली वागा. आताची पिढी ही म्हणजे काय असा हय फालफाल थ्री साल केला ह्याच्यात नाही. ह्या इला त्याच्यामुळे बोललो तो इलो ते तसा नाही. म्हणजे माप आपण राहायचा मुलीनी म्हणजे आई बाबांका सांभाळून राहायचा. तुम्ही आता काय किती शिक्षात ती शिका पण तुम्ही म्हणशात आई बाबाक मत इसरा नको
बरोबर. तर मंडळी, आजीचो ह्यो सल्लो खरंच खूप महत्वाचो होतो आणि ह्यो आपण असोच लक्षात ठेवूया. आणि माका तर खूप मज्जा आयली आजीसोबत गप्पा मारून. तर आजी, तुका कसा वाटला? माका पण बरा वाटला नातीन बरोबर गप्पा गोष्टी करून. हा, तर मंडळी, आजचो ह्यो एपिसोड मी हयच थांबवताय. तर असेच एपिसोड पुन्हा बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचो ह्यो माझो पहिलो एपिसोड तुमका कसो वाटलो ह्यो कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू असोच व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.